तर बघा, आजकाल कोणी पण ऑनलाईन इन्कम जनरेट करू शकतो. म्हणजे वर्क फ्रॉम होम करू शकतो आणि फक्त त्यासाठी मोबाईल आणि इंटरनेटची गरज असते. काही लोकांना असं वाटतं ऑनलाईन इन्कम जनरेट करायचा म्हणजे त्यामध्ये नक्कीच फ्रॉड काहीतरी असणार किंवा इन्व्हेस्टमेंट कशी करायची, ते फेक असेल वगैरे. फ्रॉड वर्क पण असते भरपूर. पण एखादा जेन्युइन मेंटर शोधायचा आणि त्याच्या गाईडन्समध्ये एखादं ऑनलाईन वर्क शोधायचं. तर बघा ऑनलाईन वर्किंगमध्ये मी जे करते वर्क फ्रॉम होम फ्रीलान्सिंग करते मी. सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि ग्राफिक डिझायनिंग. तर त्यामध्येच एका क्लायंटच्या मला करावसल पोस्ट बनवायची होती. तर तीच मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलमधूनच पोस्ट कशी क्रिएट करायची आणि क्लायंट्सची रिक्वायरमेंट कशी असते, ते काय आपल्याला सेंड करतात. त्यावरून आपण कशी पोस्ट क्रिएट करायची आणि ते अपलोड कसं करायचं, काम नक्की कसं असतं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो माय डिअर लेडीज फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी डिजिटल लेडी. फ्रीलान्सिंगमध्ये मंथली जर समजा तुम्ही 2-3 तुमच्याकडे जेवढा टाईम असेल, तेवढ्या टाईममध्ये तुम्ही क्लायंट्सचे वर्क हँडल करू शकता. त्याच टायमिंगनुसारच क्लायंट्सचे वर्क घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून पुढे जाऊन वर्कलोड होणार नाही किंवा आपल्या फ्रीलान्सिंग जर्नीवर त्याचा बॅड इफेक्ट होणार नाही. हो, आपला एक्सपिरियन्स आणि वर्किंग स्पीड वाढलं, की मग आपण हवे तितके क्लायंट्स घेऊ शकतो, हवं तितकं वर्क घेऊ शकतो आणि हवा तितका ऑनलाईन इन्कम जनरेट करू शकतो, घरीच राहून. ते स्किल्स लागतात. स्किल्स शिकण्याची गरज असते. तर नक्कीच तुम्ही पण तुमच्यामध्ये कोणतं स्किल आहे हे युटिलाइज करा आणि त्याला तुमच्या इन्कम जनरेशनचा मार्ग बनवा. तर चला बघूयात आपण क्लायंट्सचा कंटेंट कसा येतो, मी कोणकोणते स्टेप्स करते. ॲक्चुअली लॅपटॉपमध्ये काम करते, पण मोबाईलमधून कसं करता येईल हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आज. तर चला आपण बघूयात. WhatsApp बिझनेस ओपन केला आहे आणि क्लायंटचा मेसेज ओपन केला आहे. इथे बघा कॉम्प्लिमेंट दिले आहे त्यांनी. सहजच दाखवलं आहे. तर इथे वरती कंटेंट त्यांनी पाठवलं आहे, ज्याची पोस्ट बनवायची आहे. तर ते मी कॉपी करून घेतलं इथून आणि बॅक करून माझं मायक्रोसॉफ्टचे ॲप्स असतात, नोट्स वगैरे, PDF टूल वगैरे. तर त्यातील मी नोट्स काढून घेते. अशा पद्धतीने मी नोट्स काढून घेते, ज्या क्लायंट्सचे कोणकोणते काम असेल त्याच्या. तर इकडे मी ते पेस्ट करून घेतलं आहे. आता मी कॅनव्हा ॲप ओपन करते आणि इथे खाली जो प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावरती टच करून इथे सर्च करायचं आहे Instagram पोस्ट. तर बघत आपण तर इथे बरेच ऑप्शन ओपन होत आहेत. त्यापैकी आपल्याला स्क्वेअर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर बघा स्क्वेअर पेज ओपन झालं आहे इथे. तर इथे मी टायटल एडिट करून घेते माझ्या क्लायंटचं नाव टाकून. तुम्हाला जे पण तुमचा पेजसाठी नाव द्यायचं आहे ते तुम्ही इथे एडिट करू शकता आणि सेव्ह करायचं. हे पेज आपल्याला असं झूम इन झूम आउट करतो त्या पद्धतीने आपण झूम इन करून घ्यायचं आहे. तर ते असं होईल. इथे तुम्ही प्लस आयकॉनवरती टच करून पेजेस तुम्हाला हवे तितके वाढवू शकता किंवा तुम्ही हे बॅक केलं आहे मी आणि इथे डिझाईनचा ऑप्शन येतो कॉर्नरमध्ये. तर त्याच्यावरती टच करून तुम्ही करावजल असं सर्चिंग करून घ्यायचं आहे. तर इथे ऑटोमॅटिकली टेम्पलेट्स येतात. किती पेजेस येते 8, 6, 6 असे पेजेस येतात टेम्पलेट्सचे. तर असे ओपन करून ते ॲप्लाय 6 पेजेसवरती टच करायचं आहे. म्हणजे 6 पेजेस आपल्या वर्किंगसाठी तिथे क्रिएट होतात. तर त्या टेम्पलेट्समधील सगळा डेटा मी डिलीट करून घेत आहे, कारण मी स्क्रॅचपासून डिझाईन बनवण्यासाठी. बघा पेजचा कलर चूज करायचा आहे मला. तर मी एक कलर कोड कॉपी करून ठेवला आहे त्यांच्या बिझनेससाठीचा. तर तो मी इकडे नोट्समधून कॉपी करून घेत आहे. हे बघा नोट्स ओपन केला आहे आणि तिथून कॉपी करून घेत आहे आणि इकडे कलर पॅलेट्समध्ये ते पेस्ट करायचं. म्हणजे ॲक्युरेट तोच कलर आपल्याला मिळून जातो. तर खाली इथे ॲड टेक्स्ट म्हणून मी टच केलं आहे. तिथून आपल्याला टेक्स्ट ॲड करायचा आहे आणि तिकडे जे आपण कॉपी करून ठेवलं आहे, जो आपला क्लायंटचा कंटेंट आहे, तो इथे तुम्ही तिकडून कॉपी करून या टेक्स्ट बोर्डमध्ये पेस्ट करायचा. म्हणजे तुम्हाला टायपिंगचा वेळ मी फॉन्ट चेंज करून घेतला आहे टेक्स्टचा. नंतर तेच कॉपी करून घेतलं आहे बोर्ड. तर हे बघा, हे जे स्क्वेअर टाइप दिसत आहे, तिथे डॉट आहे. तिथे आपण आपली साईज कमी जास्त करू शकतो तिथे टच करून. अशा पद्धतीने. तर त्याचा कलर चेंज केला आहे मी आणि इथे इफेक्ट्स आहेत. तुम्हाला कोणता इफेक्ट आवडेल किंवा त्या डिझाईनला सूट होईल
ते सिलेक्ट करून त्याचे सेटिंग्स आहेत ते करून घ्यायचे आहेत. देन हे असे पेजेस आहेत जे पुढचे पेजेस, ते सगळे पेजेस तुम्ही या पद्धतीने डिझायनिंग करू शकता आणि हे सगळं ऑटोमॅटिकली सेव्ह होतं. तर इथे एक ॲरो दिसतोय तुम्हाला, त्याच्यावरती टच करून डाउनलोडसाठीचं सेटिंग सगळं सेट करून घ्यायचं आहे. JPG फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि पेजेस सिलेक्ट करून डाउनलोड ऑप्शनवरती. बघा अशा पद्धतीने आपण करावजल पोस्ट डिझायनिंग करू शकतो. आणि ही पोस्ट Instagramवरती पोस्ट कशी करायची, अपलोड कशी करायची, ही जर तुम्हाला माहिती नसेल किंवा त्यासाठीचा व्हिडिओ जर हवा असेल, तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी पुढचा नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती पण बनवेन. आणि व्हिडिओ हे जर हेल्पफुल वाटत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि सपोर्ट करत राहा. थँक यू फॉर वॉचिंग.